हाय सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत सगळे. आजचा व्हिडिओ आपला येत आहे श्रीषाचे 8 मंथ पूर्ण झालेलं फोटोशूट केलेलं त्याचा व्हिडिओ येत आहे. तर बघा डेकोरेशन असं केले. एक आईस्क्रीम काढले आणि एक कोन काढला आईस्क्रीमचा आणि इथं 8 लिहिले आणि बांध करून 9 लिहिले. म्हणजे तिला 8 महिने पूर्ण होऊन 9वा महिना लागणार आहे म्हणून मग मी तर तसं काढले. 8 मंथ होऊन 9व्या मंथमध्ये म्हणजे शिशाला 9वा महिना लागला म्हणजे 9 मंथ लागला शिशाला म्हणून मी तसं काढले. बघता बघता दिवस कसं जातात ते कळत नाही. बघता बघता श्रीषा 8 महिन्याची झाली. किती पटपट दिवस जातात ना काय समजत नाही. 8 महिने कसं गेलं. आता वाटतंय आता तर 1 महिन्याची होती, आता तर 2 महिन्याची होती, आता लगे 8 महिन्याची झाली. तर कसं असतं दिवस ना पटापट जातात. कोणासाठी दिवस थांबत नाही तर काय नाही. तर चला तर हे बघा थोडंसं माझ्याकडून ते जरा जाड झालं मग जरा थोडंसं लाईन सरळ करत होती आईस्क्रीमची. तर कसं वाटते आपली थीम. उन्हाळ्यामुळं मी आईस्क्रीमची थीम केली. गहू तांदूळ आणि ज्वारी आणि शाबूस तांदूळ आणि हरभरे आपले चणा असताना त्याच्यापासून मी हे डेकोरेशन केलं आहे. तर कसं वाटते आपलं डेकोरेशन नक्कीच कमेंट करून सांगा मला. तर मला साधं सिंपल काहीतरी विचार करत होती काहीतरी काय करू मग आठवलं चला बाबा आता उन्हाळा पण आहे तर आईस्क्रीमची थीम करूया. तरी 8 थोडा छोटा म्हणजे थोडा छोटा वाटत होता तर मी मोठा करत होते हाताने माझ्या. कसं वाटतंय बघा. पण ते शाबुदाणा असल्यामुळं काय होत होतं व्यवस्थित एवढं येत नव्हतं. पण तरी मी ट्राय केलं बरं का. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा कसं वाटतं आपलं डेकोरेशन. श्रीषा आहे पप्पापाशी तिच्या बाहेर. त्यांना म्हटलं माझं डेकोरेशन होतोपर्यंत तुम्ही घ्या तिला, मी तोपर्यंत डेकोरेशन करते आणि मग तिला ड्रेस वगैरे घालून मग मेकअप करून मग तिला तिथं बसवता येईल. कारण आता झोपून शिशा राहतच नाही आहे. तिला बसवावंच लागल. त्याच्यामुळे मी तसं डेकोरेशन केलं आहे. तर चला कसं वाटतं आपलं डेकोरेशन. आपल्या जेवढ्या घरच्या साहित्यामध्ये जेवढं आपल्याकडून होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपला घरगुती छोटासा प्रयत्न केला आहे. कसा वाटतोय काय माहीत आता. तुम्हा सगळ्यांना आवडते का नाही आवडते. नसण्यापेक्षा आपलं काहीतरी केलेलं आहे मी. श्रीषाचं आपलं श्रीषा आपल्या तर चांगल्यापैकी रांगायला लागली आहे आणि बोलायचा पण चांगला प्रयत्न करते श्रीषा आपली है ना बाळा. तर हे बघा आता 8 पूर्ण झालं आपलं आणि आईस्क्रीम पण छान काढले. तर चला श्रीषाला मी घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते. तरी बघा श्रीषाला छान असे कपडे घातलेत. त्याच्या मामाने ड्रेस घातलाय त्याला. आम्ही आता गेलतो ना त्यावेळेस छान वाटत होता पण त्याची व्यवस्थित बसली नाही ना त्याच्यामुळे ती मला व्यवस्थित दाखवता येईना. वर टॉप आणि खाली त्याला पॅन्ट आहे, हाफ पॅन्ट आहे. तर छान वाटत होतं. तिला क्लिप पण लावला होता. पप्पा तिचं ओरडायला लागलं कशाला क्लिप लावला म्हणून. पण मी आपला लावला म्हणलं कसा दिसतोय बघावा. पण त्या ड्रेसला मॅचिंग पण झाला तो ड्रेस. मागचं प्लीज तुम्ही इग्नोर करा कारण आपल्याला धान्य ठेवायला वगैरे जागा नाही दुसरी. त्याच्यामुळे पाठीमागं बेडरूममध्येच ठेवलेलं आहे धान्य सगळं. तर श्रीषा बघा किती छान दिसते आपली. आणि थीम कशी वाटती. तिचं वाढव धडपड चालली होती बाबा. तिला पण यायच होतं तिथं इस्कटायला. कशी तरीच अशी तिला गोड बोलून बसवली तिथं. नाही तर ती कधी हात मारल आणि कधी इस्कटल काय सांगू शकत नाही तिचं. बघती समृद्धीकडं बाहेर म्हणजे खिडकी दिसते ना तिला अशी त्याच्यामुळे ती बघती. कशी वाटते आपली श्रीषाची थीम नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा. श्रीषाचा थीम कशी वाटली 8 महिन्याची तर ते नक्कीच सांगा मला कमेंट करून सगळ्यांनी. आणि आपले शब्द रिपीट होतात तर प्लीज सगळ्यांनी त्यासाठी मी आपली मनापासून माफी मागते सगळ्यांची. तर आपला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं. तर चला हे बघा आपले केले तर उडदाचे पापड दिसले का. ह्याच्यावर बाळ हात टाकला होता बाळाने श्रीषाने त्याच्यामुळे ती जमलाय म्हणजे तुटला एक थोडासा. एका वेळेस तुटू नको एका वेळेस टाकले ती कारण असं टाकलं ना तर ती उलट होतं. 1 किलो डाळ आहे उडदाची. रात्री मळून ठेवलं होतं. मळतानी मला दाखवायला जमलंच नाही. मळतानी परत पीठ घालून पाट्यावर पीठ चिचून पण आणलं थोडंसं
मग किती छान पापड झाले ते, लय मस्त झाले ते. आत्ताच पापड करून झालं आणि मी तुम्हाला दाखवा जमलंच नाही मला, कारण बाळ रडत होतं, मला बाळ बघत बघत करावं लागणार होतं. त्याच्यामुळं मग ही एका वेळ टाकलं मग तसे भरपूर पापड झाले ते, पण ते एका वेळ टाकलेत ना मी, त्याच्यामुळे तसं वाटतं या. पीठ चेचून आणलं 11 11:30ला. मी रात्री पीठ मळून ठेवलं होतं 5:30 वाजता. मग भिजावलं चांगलं पीठ, चांगलं भिजलं पीठ. पिठात काय नाही टाकलं, फक्त ती पापड मसाला एक टाकला आणि उडदाची डाळ 1 किलो 2 आणली होती. उडदाचं पूर्ण पीठ घेतलं आणि एक ती पापडचा मसाला 1 पोडा टाकला तेवढा आणि मळलं पीठ. आणि पीठ मळल्यानंतर भिजू घातलं आणि परत मग खाली जाऊन मी जिथं पाटा वरवट आहे तिथं जाऊन पीठ चिजून आणलं, जरा मऊ करून आणलं. आणि मग सकाळी 11 वाजता सकाळी पीठ मी चिसायखाली गेली, मळून व्यवस्थित घेऊन आली. आणि नंतर मग तेव्हापासून म्हणजे 12 वाजल्यापासून मी पापड लाटत होती. 12 वाजल्यापासून माझं पापड लाटून झालं. 5 वाजून 20 मिनिटांनी माझं पापड सगळं लाटून झालं. छान पापड, भरपूर पापड आहेत, पण ते एक टाकलं ना मग तसं वाटतंय. हो का, दिसलं का? हो का, आता हे उलट होत नाहीत ना, असं उलट होतं ते, त्याच्यामुळं मग ते एक टाकलं ते एक असं उलट होतं ते. मग तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटतोय आणि आपले कसे वाटले उडदाचे पापड नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ बघा पूर्ण. श्रीषाचे मी टाकले, म्हणजे आज हे केलंय, रात्री फोटो काढले तिचे, व्हिडिओ टाकलाय बघा कसा वाटतोय तो, नक्कीच सांगा. आणि उडदाचे पापड कसे वाटले आता अजून आता करणार आहे, त्यावेळेस रेसिपी दाखवील. आता काय रेसिपी दाखवाय मला जमलं नाही, कारण मला श्रीषाला बघत बघत काम करायचं असतं ना, त्याच्यामुळे टाईम होतो. तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. आणि मला व्हिडिओ काढायला काय जमलं नाही बरं का, तर सगळ्यांनी समजून घ्या. कसं वाटतं आपलं उडदाचं पापड नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.